करू चालू. काय बोलणार आहे? तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज असंच आम्ही चाललो होतो गावातून, बाहेर चाललो, जरा काम होतं. आता लग्न आले 2 महिन्यांवरती ना, तर थोडी पळापळ धावपळ वगैरे चालू आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लग्नाचे नवरीकडचे असू दे किंवा नवऱ्याकडचे असू दे, दोघीकडचे ना धावपळ वगैरे करावं लागते. आणि पैशांचा पण एक विषय असतो की पैशांची कुठंतरी कमतरता वगैरे भासते आणि पैसे कमी पडतात नाही का आपल्याला. तर विषय काय माहिती का, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना असा एक मित्र पाहिजे की जो स्वतःहून म्हणला पाहिजे की बाबा, म्हणजे नाही का, आपल्याला त्याला मागायची गरज नाही पडली पाहिजे, तो म्हणला पाहिजे तुझ्या लग्नाला ना थोडं मी हातभार लावतो. माझ्या आयुष्यात ना असा एक मित्र आहे की जो मला स्वतःहून म्हणला. असंच आम्ही चाललो होतो आणि आमचे दादा आहेत स्वप्नात आरगुडे, म्हणजे अगदी ना माझ्या भावाप्रमाणेचे. मी त्याला कधीच म्हणलं नाही की मला तू पैसे दे किंवा मला मदत कर तू, पण त्याने ना आज मला म्हणला की तू आमल्या ऐक ना, तुझ्या लग्नात आहे ना काम करतो मी, आहे ना तुला डीजेचा खर्च असेल, फटाकड्याचा खर्च असेल आणि ते वाजंत्र्याचा वगैरे खर्च असेल ना मी करतो. मला एवढं भारी वाटलं. म्हणजे खरंच आहे ना, असं प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र पाहिजे जो आहे ना, त्यांनी न सांगता त्याला समजलं पाहिजे, आपल्या वयातनं भावना वगैरे समजलं पाहिजे, आणि त्यांनी आपल्याला ना अशी आर्थिक मदत केली पाहिजे. मग माझ्या आयुष्यात आहे ना असा मित्र करत आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मी काही नसेल कमावलं तरी जिवलग मित्र कमावलेले माझ्या आयुष्यामध्ये. मला एवढं भारी वाटतं तुम्हाला सांगतो. म्हणजे असं नाही की पैशाची गरज आहे, पण त्यांनी म्हणलं ना ही लय मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तर एवढंच बोलायचं होतं. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर कोण मित्र असेल ना, तर त्याला टॅग करा व्हिडिओला. थँक्यू. जय शिवराय.